नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण डांगर भोपळ्याची लागवड करून साधारणपणे 45 ते 50 दिवस हे पूर्ण झाले आहेत. म्हणजे दीड महिन्याच्या आसपास आपल्याला पूर्ण झाले आहेत. आणि आपला जो प्लॉट आहे तो कशा पद्धतीने ग्रो होतोय किंवा याची लागवड आपण कशा पद्धतीने केली, याच्यामध्ये कोणकोणत्या चुका झाल्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, डांगर भोपळा लागवड ही प्रामुख्याने 12 महिने देखील चालते, परंतु मे महिन्यामध्ये याची लागवड ही बरेच शेतकरी करत असतात. कारण की बाजारभाव जो आहे तो या महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटत असतो, त्यामुळे या महिन्यामध्ये याची लागवड ही केली जाते. तुम्हाला थोडक्यात सांगतो, याची लागवड ही आपण कशा पद्धतीने केली होती. दोन सऱ्यालमधील अंतर जे आहे ते साधारणपणे 5 फूट आहे. ही सर्वात मोठी चूक आहे. कारण की डांगर भोपळ्याची लागवड करत असताना दोन सऱ्यालमधील जे अंतर आहे ते 8 ते 9 फुटापर्यंत आपल्याला पाहिजे. म्हणजे दोन ओळीमधील जे अंतर आहे ते काय व्हायला लागले, आत्ता तुम्ही आत्ताच बघू शकता, पूर्णपणे जे वेल पांगलेले आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेकाला आत्ता पूर्णपणे दाटून गेलेत. आणि अशा वेळेस काय होत असतं, पिकाला किंवा जे फळ लागलेलं आहे त्याला हवा ही चांगल्या पद्धतीने भेटत नाही, आणि जी फळाची वाढ आहे ते देखील चांगल्या पद्धतीने होत नाही. आत्ता याला फुलं लागाय देखील सुरुवात झाली. आपण ह्या जागेवरती बघू शकता, फुलं लागाय देखील आत्ताच सुरुवात झाली. दीड महिना पूर्ण झाला आहे. परंतु लागवड जर चुकीच्या पद्धतीने झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसानी दिसत असतं. काय काय जागेवरती, आता ह्या जागेवरती आपण बघू शकता पूर्णपणे फक्त 2 ते 2.5 फुटाची रुंदी आहे. आणि याच्यामध्ये जी फळाची वाढ आहे ती कशा पद्धतीने होणार तुम्ही आत्ता सांगू शकता. त्यानंतर दोन रोपांमधील अंतर जे आहे ते साधारणपणे 2 फुटावरती आपण दोन बियामधील जे अंतर आहे ते ठेवलं पाहिजे. हा प्लॉट साधारणपणे 30 गुंठ्याचा प्लॉट आहे, म्हणजे पाऊण एकरचा हा प्लॉट आहे. जे आपलं बियाणं आहे ते बियाणं आपण घरच्या घरी ठेवलं होतं. बियाणं घरी जर ठेवलं तुम्ही, ते एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवली पाहिजे. जर बियाणं पूर्णपणे उगवण क्षमतेचं नसेल तर अशा पद्धतीने तुट होऊ शकते. काय काय जागेवरती आपण बघू शकता कसल्याही प्रकारचं जे बियाणं आहे ते उगवलेलं नाही. बियाणं घरी जर ठेवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने वाळवून पाण्यामध्ये ठेवा, जेणेकरून जे खराब पोचट बियाणं असेल ते बाजूला निघेल आणि चांगले बियाणे हे आपल्याला लागवडीसाठी मिळेल. शेतकरी मित्रांनो, ज्या भागामध्ये पाऊस पाणी जे आहे ते पाणी जर चांगल्या पद्धतीने असेल तरच डांगर भोपळ्याकडे वळलं पाहिजे. कारण की उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड असते, मे महिन्यामध्ये लागवड असते, आणि पाण्याची जर कमतरता आपल्याला भासली तर आपल्या पिकावरती देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. आता फळधारणा देखील सुरू झालेली, चांगल्या पद्धतीने आपल्याला फळ दिसतंय, परंतु आत्ता पानावरती जे आहे ते आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव हा दिसायला सुरुवात झालेली. हे झाड आपण बघू शकता पूर्णपणे रोगीट झाड हे झालं आहे. याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव हा दिसायला लागलेला. आपण याच्यावरती फवारणी देखील आता करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा आपला प्लॉट आला. आपण गेल्या वर्षी साधारणपणे 3 एकरवरती लागवड केली होती, आणि आपल्याला जो बाजारभाव आहे हा चांगल्या पद्धतीने मिळालेला होता. साधारणपणे 7 ते 8 रुपये प्रति किलो या प्रमाणामध्ये दर हा भेटला होता. परंतु ह्या वर्षी थोड्या प्रमाणामध्ये त्याची लागवड ही केलेली. तर आपण देखील याची लागवड केली का? लागवड केली असेल तर कशा पद्धतीने लागवड केली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या गावामधून आपण बघत असाल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.